काय माझ्या मनात पण आहे. तर महाराष्ट्र द्रोह्यांसह जाणाऱ्यांसोबत मी जाणार नाही. नात्यांची गल्लत नको, माझं नातं हे महाराष्ट्राशी आहे. राज ठाकरेंसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. दोन ठाकरे जे महाराष्ट्राला असं कायम वाटत आलंय की दोन ठाकरेंनी एकत्र यावं, तर वैयक्तिक कौटुंबिक जे काही मुद्दे आहेत, काही वेळेला इगोचा इश्यू आहे, त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही. अदरवाईज जर स्वतंत्र तुमचं नातं नसतं तर कदाचित तुम्ही एकत्र आला असता. नाही, एक गोष्ट मी जसं तुम्हाला मुख्यमंत्री पदावर सांगितलं की महाराष्ट्राची लुटारू नकोत, बरोबर आहे. त्यांनी तर जाहीर केलेलं आहे कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मग तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर माझी युती होऊ शकत नाही त्यांच्याबरोबर. मी माझ्या महाराष्ट्राशी बांधलेलं आहे. माझ्या वडिलांनी म्हणजे हिंदू हृदय सम्राटांनी शिवसेना पक्षाची स्थापना ही महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ती महाराष्ट्राच्या लुटारूंना सत्तेवर बसवण्यासाठी नाही केली. त्याच्यामुळे एक तर जसं मग माझं धोरण स्पष्ट केलेलं आहे तसं त्यांनी करावं. आणि पहिलं पक्षाचं नेमकं नाव काय आहे, मनसे का गुंसे, ते त्यांनी ठरवावं. नाही, पण जर तुमचं नातं नसतं तर जास्त सोपं झालं असतं. हे बोलायला खूप क्लेशकारक आहे, पण माझं नातं माझ्या महाराष्ट्राशी आहे. तो उघड्या डोळ्याने मी बघू शकत नाही लुटला जातोय. आणि त्या लुटारूंना मदत करणाऱ्याला मी मदत करणं म्हणजे मी महाराष्ट्राशी विश्वासघात करतोय. महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्याशी मी युतीच करू शकत नाही. तर यासह अनेक विषयांवरती उद्धव ठाकरे यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये भाष्य केलेलं आहे.